श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ गडहिंग्लज 1985 पासून सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक परंपरा। 1985 साली स्थापन झालेलं श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ कुंभार गल्ली नदीवेस गडहिंग्लज मधील एक प्रतिष्ठित सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळ आहे। गेल्या 39 वर्षांच्या प्रवासात या मंडळाने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे एक आदर्श निर्माण केला आहे। पृथ्वीराज कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ यशस्वीपणे कार्यरत आहे। संस्थापक शिलेदार म्हणून महादेव कुंभार, दिलीप उपराटे, अनिल कुंभार, वसंत कुंभार, संताराम कुंभार, सुनील कुंभार, संदीप कुंभार, युवराज क्षीरसागर, मनोहर उपराटे आणि सदाशिव कुंभार यांनी या मंडळाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। मंडळाने दरवर्षी रक्तदान शिबिर आणि पूरग्रस्तांना मदतीच्या माध्यमातून समाजसेवेचं एक महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे। या उपक्रमांद्वारे गरजू लोकांना आवश्यक ती मदत मिळते। मंडळाने नदीघाट परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवला आहे, ज्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाला प्रोत्साहन मिळतं। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केलं जातं, ज्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मदत होते। महाप्रसाद, झिम्मा-फुगडी स्पर्धा आणि होम मिनिस्टर या उपक्रमांनी मंडळाने महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन दिलं आहे। हे उपक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। मंडळाने महिलांसाठी कला प्रशिक्षणाचं आयोजन करून त्यांना विविध कला कौशल्य शिकवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिला आहे। या उपक्रमांद्वारे महिलांना नवनवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळते। महादेव कुंभार, दिलीप उपराटे आणि इतर संस्थापक सदस्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मंडळाने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे। त्यांच्या या योगदानामुळे मंडळाने गडहिंग्लजमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे। नमस्कार, मी दत्तात्रय भैरू कुंभार, कुंभार गल्ली गडहिंग्लज। श्री महालक्ष्मी मंडळ कुंभार गल्ली गडहिंग्लज हे 1985 पासून स्थापन झालेले मंडळ असून या मंडळामध्ये 1985 पासून अनेक लक्षणीय असे उपक्रम घेण्यात आलेले आहेत। यावर्षी 2024 साली 18 फुटी गणेश मूर्ती, जी भारतीय संस्कृतीमध्ये स्वस्तिक हे पावित्र्याचं प्रतीक आहे, या स्वस्तिकावर उभारलेली आणि याच पावित्र्यामधून संपत्ती आणि नाव हे दोन्ही मिळत असतं हे दाखवणारी ही मूर्ती आम्ही साकार केलेली आहे। त्याचबरोबर कुंभार समाज हा कला संपन्न समाज असल्यामुळे अनेक मंडळाच्या मूर्ती याच समाजाने बनवून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर कुंभार गल्लीमध्ये ही जी मूर्ती बनवली गेलेली आहे ही लाकडाचा भुसा, त्याचबरोबर झाडांचा डिंक आणि अत्यल्प प्रमाणात प्लास्टर वापरून ही मूर्ती बनवलेली आहे, जी पर्यावरणासाठी कोणत्याही पद्धतीने हानिकारक नसून पाण्यामध्ये सोडल्यानंतर ही याचं विसर्जन केल्यानंतर त्याचे विरघळण्याचं प्रमाण हे लवकर आहे। त्यामुळे पर्यावरणाला या मूर्तीमुळे कोणत्याही पद्धतीची हानी पोहोचत नाही। त्याचबरोबर या मंडळाबद्दल सांगायचं झाल्यास 1985 पासून हे मंडळ या गणेश उत्सवानिमित्त अनेक उपक्रम, ज्याच्यामध्ये जिवंत देखावे, त्याचबरोबर हलता देखावा आणि त्याचबरोबर अनेक उपक्रम राबवत आहे। यावर्षीही या मंडळाने नदीघाटाच्या परिसराची स्वच्छता असावी किंवा स्मशानभूमीची स्वच्छता असावी असे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत। त्याचबरोबर रक्तदान शिबिर राबवलेले आहे आणि हे मंडळ नवरात्रीच्या दिवसांमध्ये महिलांसाठी दांडिया स्पर्धा आयोजित करतं। गौरी गणपतीच्या दिवशी महिलांसाठी झिम्मा-फुगडीच्या स्पर्धा आयोजित करतं, जेणेकरून महिलांना या सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेता यावा। त्याचबरोबर या मंडळाकडून अनेक वेळेला लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले गेले आहेत, ज्याच्यातून शैक्षणिक प्रगती व्हावी। याही वर्षी हे मंडळ मुलांसाठी अशाच अनेक स्पर्धा, ज्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, निबंध लेखन स्पर्धा असतील, या लहान मुलांसाठी राबवत असतं। अशा अनेक विविध उपक्रमातून हे मंडळ आपल्या सामाजिक प्रतिक्रिया व्यक्त करत असतं। मी आर चॅनल या चॅनलचा आभारी आहे, जेणेकरून त्यांनी आमच्या या मंडळाची दखल घेतली। नमस्कार। मंडळाने आपल्या पुढील वाटचालीत अजून अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचं ध्येय ठेवलं आहे। नवीन योजनांची आखणी करून समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचं योगदान देण्याची योजना आखली आहे। श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ गडहिंग्लजने 39 वर्षाच्या प्रवासात समाजसेवेचं आणि सांस्कृतिक परंपरेचं उत्कृष्ट उदाहरण निर्माण केलं आहे। त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे। त्यांच्या पुढील वाटचालीस आर न्यूज परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। कॅमेरामॅन गिरीश मेन्सीसह ऋतुजा भोसले, गडहिंग्लज।